सांग यायले, सांग मुकड्यानं सांग यायले, जायत सांग. हा तू मला प्रेम करतो ना, त्याच्यासोबत जात नाही तू या दलिंद्रासोबत? सांग यायले, त्याच्या कानात सांग लवकर, तर बापा देवत सांग. मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर, माझं प्रेम आहे हे, मी अटीच राहतो. आता तुम्ही चालले जा बरं अटून. किती खेप सांगू मी तुम्हाला चालले जा म्हणून? अटी येऊन मा नवऱ्याची बेइज्जती लावली करणं तुम्ही ना. निघा अटून लवकर, निघा, काही काम नाही तुमचं अटी आज. तुझ्या नवरा तो मी कोण? मी का वागवलं होतं का? मग तू न वागवलं होतं का मला? हा मी कोण मग? हा 17 नवरे लेकनावरे ऐक रे हो टकल्या, मोठा चंदन मेंदन लावून फिरतो. हे पाय ती पोवल्या कशी आहे तर पाय कसा चुना लावून राहिली तर काय करू बापा? मग मस्त फुटलं ना, फुटकं ढबर निघलं रे. हे अशी अवल्या तशी पोरगी नसती तर पोरगी असती बाबा. कसं रे देवा, मास पदरात टाकलं काय तुला? हे मास पदरात टाकलं काय पोरी? असं जसे रे काम करू नको बाबा. 2 लेकरं आहेत तुले, नवरा आहे चांगला, कमाई धमाईचा माणूस आहे. ह्याच्या राणी काय लागली काय थोड्याच्या? हे प्रेम काही नसतं बाबा, 3 दिवसाची चांदणी असते. तुले काय बाबा, काय झालं तुले? काय झालं पोरी? मला काहीच नाही झालं. आणि तुम्ही काही मला अटी सगळेजण शांतपणा शिकू नका. तुम्ही मुकाट्यानं तुमचा रस्ता धरा, निघा आटून आता. ऐकलं ना सारे ना? ऐकलं ना? आता चला निघा, लागा रस्त्यानं आपल्या. हा चला, अटे कोण नाही तुमचं. चला, माय बायको आहे, मी आहे, माय पोर आहे. हा निघा लवकर. एवढ्यात जमलं नाही, एवढ्यांनी पट्टी अटीसा चालू. हे आता बाहेर न्यायला लागते, डबल बैकून द्यायला लागते. नाही वातावरण तंग करायला लागेल थोडंसं. हो माय काय म्हणणं आहे माहिती आहे का? चाला आठवून कसं काढता पाय ह्या बाहेर जाऊ, थोडासा विचार करू आपण. प्लॅन करू याच्यावर, आणि मग भाऊ काय करायचं आहे. आता मेळ येत नाही बरं. तुमची बायको एक तर तुमच्याकडून नाही, आणि आबाची पोरगी नाही आहे. तसं घोर होते ना मग. हो खरंच ना, तुमच्या पोरीने पलटी मारली राजा, त्याच्याकडून नाही पोरगी. कसं लपडं घर नाही व्हायला पाहिजे. काहीच नाही करू शकत तुम्ही याला. आता तर जातो तर म्हणाच, मी जातो मी वापस, पण मी डबल वापस येणार आहो बरं, हे लक्षात ठेवतो तू. माय पोरं मी नेणारच आहो. हा नेणार होतो ना, मग मुकड्या जाय ना, ये जो वापस. जुलता चविनता ये जो वापस, जाय होई लवकर लवकर जा, निघडू. आला अटीचा झाला मा घरी टंग खरत मोठा. चला निघा आटून, हरवा तुमच्या तोंडात तिकडे. अटी आज काही काम नाही आता. डबल अटी पाय नाही ठेवला पाहिजे, तुम्ही सांगून राहिली मी. निघा आटून लवकर. चाललो माय, चाललो चालली, चांगली परतफेड केली व तू ना. पोरगी आहेस की सैतारास काय माहिती, बापाच्या पुढे अशी बोलून राहिली तू. काय आता काय बोलू नाही पुढे. चला चला चला. हो हे बेजा व्हायला जाईल का? मला तुम्हाला सांगतो, या काल्यानं काहीतरी खाऊ घातलं तुमच्या पोरीने, म्हणून तर तुमची पोरगी तुमच्याकडून होऊन राहिली, त्याच्याचकडून होऊन राहिली. हे कांड मोठं करेल आहे त्यानं. बोगस आहे तो पोऱ्या, तुम्हाला सांगतो बोगस. तुला भाऊ हे तर आमच्या लक्षात येऊनच राहिलं हे काय आहे तिथं महत पुरा लक्षात आला ना आमच्या. परमिला तू न माई लाज राखली, पण लाज राखली, प्रेमाला जागली, पण तू जागली परमिला. तू माया खरंच ना जीव आहेस परमिला. आय लव्ह यू परमिला, आय लव्ह यू. लाज राखू नाही तर काय तर. तुम्ही माझा नवरा आहे ना, लग्न केलं ना मी ना, का तशी आली का मी? दिलं ते काढून मग मी ना. ते तुम्हाला काही माही बोलत होते, मी काय ऐकू का त्याचं? मग ऐकू काय? तर तू आता अशी स्ट्रॉंग राह, अशी स्ट्रॉंग राह. हो तू मा पाठीशी खंबीरपणे उभी राहायचो फक्त. हा तुझे मा प्रेमाची कसम. हा तुला सांगतो मी. हा त्याचं मग कसं घर होईल बरं. तू जर जराशी खटली गेली बस मा गेमच करतात हे पुढे दाखवला जाता. हो तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, मी सोडत नाही ना तुम्हाला. मी ना लग्न केलं तर शेवट लोकच आता निभून ना. तुम्ही टेन्शनच नका घेऊ. कोणी आला तिरंदाज तर त्याला मी काढून देणार. मतलब नाही तर मग कसं बघतारच घोर करशील नाही तर मी नाही त्यातली कडीला हातली, असं नाही झालं पाहिजे. बऱ्याचशा बाया पोरी बदलतात बरं वेळेवर. हा कसं तसं काही घोर न करतो मग त्याने पोलीस कंप्लेंट दिली तर कसं मला जला जायला की नाही तर मग तू जर बदलली तर. लग्न केलं ना मी ना तुमच्या बरोबर, एवढा धोका देईन का मी तुम्हाला जेलात जाऊ देईन काय? मी जाईन जेलात वाटलंच तर, कोण काही केलं तर, पण तुम्हाला नाही जाऊ देत. मी तुमच्यावर एवढं प्रेम करतो की खूपच, एवढं कोणीच नशीन करत. अशीच प्रेम करत राह प्रमिला. मला विश्वास आहे यार म्हणा परमिला. तुला माही आज लाज राखली. काय तर येईन तर माझं पाडलं असतं. तू जर काही मागं पुढं म्हटलं असतं काही तर बोलली असती तर खरंच ना परमिला. आज प्रेमाची खूप म्हणजे परिचितीच पाहिली. हो तू खरोखर जी जानशी प्रेम करतो. आय लव्ह यू परमिला, आय लव्ह यू. तू भेटली ना माझ्या जीवनाचं सार्थकच झालं तुला सांगतो. हो फक्त कसं या टोपीवाल्याच्या म्हटलं कसं ऐकू नको बा. तुझ्या पहिला नवरा आहे तो. नाही तर गडबड पैशी नाही तर. तुम्ही कुठे टेन्शन घेऊन राहिले त्याचं? तो माझा पहिला नवरा होता. त्याला मारली सुट्टी मी ना. आता तुम्ही त्याचा विचार नका करू बा. आता आपलं पहा आपण काय आहे तर. तुम्ही आणि मी आणि आपले 2 लेकरं, बस एवढा संसार आहे आता आपला. बाकी कोण नाही आता आपल्या मनात. आणि मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून मी तुमच्या सोबत आहे. प्रेम नसतं केलं तर मी गेली असती की नाही, आताच गेली असती त्याच्यासोबत. पण नाही,
प्रेम आहे माय, प्रेम आहे, खरं खरं प्रेम करतो मी तुमच्यावर. हा ना, मग आता काहीच टेन्शन नाही मला. मग किती संकट आले मावर, तुम्ही ते संकट पेलं तो आता. हा, पण मी नाही अशीच फक्त तुम्हाला साथ देत राह, तू साथ देत राह फक्त. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ, मी मरे तर लोक साथ देतो तुम्हाला. हो परमीला, हे तुम्हाला काही लाज वाटते? तुमची पोरगी तुम्हाला होऊन नाही राहिली, दुसऱ्याकडून बोलून राहिली, दुसऱ्याकडून. हा, काय पाहुणे बा, काय करू मी? सांगा ना, काय करू? काय करू? हात टेकले माये. बापा एकामेका दात मनगट नका खाऊ, मी काय सांगतो ते ऐका तुम्ही. सांगा भाऊ सांगा. काय बा तुम्ही हेंबाड्या आणि एकामेका दात मनगट खाऊन राहिले? अरे त्या पोरीला काहीतरी खाऊ घालेलं आहे त्या बाईले, त्या काल्यानं. नाही ते काय तोंड्याले पसंत करणार होती काय ते बाई. आपल्याला काही समजून नाही राहिलं, काय खाऊ घातलं की काय झालं? काहीच नाही ना, काहीच नाही. म्हणजे माय मंत्रच बोध व्हायला तरी जा, म्हणजे काय सुसून नाही राहिलं बाबा. काय करा काय नाही, तर जीवद्यावर पाय आणली, पुढीला जीवद्यावर पाय आणली भाऊ. पण आता काय करा सांगा ना, माई बायको गेली, हातची मुठची मायले करे गेले. सांगा आता, तिला मारता येत नाही, सोडता येत नाही, एकटं गाव पडलं तुमचं. काय करा, आमचे हात टेकले ना बाबा. बायको असून काहीच अधिकार झालाच नाही, काहीच नाही, कवडीचा अधिकार नाही झाला आमचा आता. ठीक माया काय पोरगी असून माझे हात कटले, काय करू काय करू बाबा. मला लढ येते. अरे तुम्ही लढता पडता कशाला? हातबोल नका होऊ बुवा, मी जदलो तुमच्या सोबत आहे, तदलो हातबोल नका हो तुम्ही. मला सांगतो भाऊ, शिवलालने ज्याची साथ दिली की नाही, त्याचं सर्कस करून दिलाय. हा, शिवलाल भाऊचं काम लय डेंजर आहे. तुम्हाला सांगतो, सल्ला देते शिवलाल भाऊ तर वकिलापेक्षा बी खतरनाक. हा, वकील बी नाही देऊ शकत असा सल्ला, असे शिवलाल भाऊ सल्ला देतात. झाडा नको तोडून बाबू बाबने. बा आजच्या काळात कोण कोणाला मदत करते? हे भाऊ बापा दिवसभराचे आमच्यासोबत फिरून राहिले, याचं घर दाखवू, त्याचं घर दाखवू, याले भेट, त्याले भेट, असं बोल तसं बोल, समजून सांगून राहील दोन गोष्टी. सांगा भाऊ सांगा, सल्ला सांगा तुमचा. काय म्हणणं आहे भाऊ? असा काही मेळ येत नाही हा. आता कसा आहे, तुमची पोरगी काही तुमच्या सोबत येत नाही, पण हा ज्या पोराचा बाप जो आहे, खाल्याचा बाप देवीदास, त्याला जर आपण भेटलो, त्याला जर सांगितलं की बुवा जे पोरगी त्या पोरानं पोहून आणलेला आहे ते या बुवाची बायको आहे, नाही पोरगी आहे, असं जर सांगितलं त्याला, तर तो पोहते त्यासाठी तुम्हाला सांगतो घरातून देते ते बाई काढून. बापा तो बी तो हुकेलच आहे ना, त्या पोराचा काय तोंड्याचा बाप. तो देवीदास आपण गेलतो नाही त्या घरी, खावकी टिवस तो करते बापा. तो कसाच करून राहिला वाघासारखा. बावली बिल्डिंग माणूस आहे बापा तो. शिवलाल भाऊ त्याच्या डोक्याला लागत नाही बाबा, हेड माणूस आहे तो. कसा बोले पाहिलं नाही, कसा बोले, खावकी टिव करे, आम्हाला मारायला पाय तो. असा माणूस आहे तो, काय बोला त्यासोबत बापा. तो दुसऱ्या बाबतीत हेड आहे, पण या बाबतीत ये पण आहे तो. कोणाच्या माया बहिणीला कोणी त्रास दिला की त्याच्या ढुंगणं झोडते तो. रूमनं घेऊनच मागं लागते त्याच्या. आणि हे तर त्या घरात आहे. तो काय सोडणार आहे काय? तुमची पोरगी आहे ना, सांगा तुम्ही त्याला की तुझ्या पोरानं माझी पोरगी आणली, पाहतो कसं झोडते त्या पोराले. तर देवीदास भाऊ जे आहे की नाही, अशा कामात एक नंबर आहे बरं. सांगतो मी तुम्हाला, हेड नाही तो या माणसं कामात. त्याला डायरेक्ट सांगा की माझी पोरगी आणली बुवा तुमच्या पोरानं, ते काय तर पहा, आमच्या ताब्यात द्या आमची पोरगी. डायरेक्ट सांगा त्याला. बरं भाऊ, आता तुम्ही म्हणून राहिले तर चला मग त्या घरी, चला जाऊ एकदा. मग असा माणूस आहे म्हणतात, कसं बा माझी पोरगी आता, कसं माझ्या पोरीचा संसार बरबाद होऊन राहिला ना, काय तोंड्या काय खरं आहे याचं. आण बाय सोड जो भाऊ बायला आणला लेकरात राजा, ते कारण नाही आली चालते, पण लेकरं तर द्यायला पाहिजे. ते घुबळ नाही बाबत, मी बायको गेली चुल्यात, मला काय घेऊन देणे, मा सासरा बाबून दिले, पण कसं मला माझ्या लेकरं पाहिजे, मला झप नाही येत राजा, झप नाही येत मला. देवीदास चला तुम्ही, चला वडे सायला लडबोंबोल काही करू नका, चला भाऊ चला. तुला तू गड्या बंद गाव पेटवतो वाटतं गड्या. देदासच्या बुडाले आग लावतो तू, काल्याला करायला लावतो खलास गड्या. तू आपल्या वेगळा दिसून राहिला मला गड्या शिवला. रे बबन्या, अजून तुला काय पाहिलं? थांब ना तू, पाहिजे कशी मजा येते आता. तो पाहिजे तू, देवीदास नाही ऐकलं, कोण नाही ऐकलं, पाय पुढे कशा पिना मारतो तो. हा काय तोंड्या जर अंदर नाही घातला म्या, तर मग म्हणतो हाय शिवलाल नाही. हा आता माझ जो बसत जाय, आणि माझपासूनच लपवलं की अशी बाई आहे की ढमूक आहे की ठमूक आहे. मी आणून राहिलो इले, मला सांगितलं नाही सायाच्यानं. मी याचं काय सरकं होऊ देणार आहो काय? नाही या काय तोंड्याचं सरकं होऊच देत नाही. चल बा, ते ऐकतील फालतो घोर. आपण आपल्या भोवती नाही, चल बापा देवीदासच्या घरी. तर सगळं का बेकी करू बघ. चाल ना तू, पाय कसं तेल टाकतो जोडी, चालतो. हे हटवायचा का डबल आली का माय बाई? मी त्याला खडा टाकेल आता या माणसाजवळ. माणूस तर माहित आहे किती रंगीला आहे. आता अजून आले ते, आता कामना थांब, काही गरज आहे काय? माझे त्या आता फकणीचे काढून दिले मी, आले डबल. हे साहेब मा घरात आले, तिच्या सोडत नाही. मा पोऱ्यानं आणली पाहून, तुम्ही त्याचं पाहणं मा घाल उरावर बसून राहिले होती सा. हा शिवला घेऊ वाटीच मरून राहिला. थांबा चांगली छोटक काढतो सायाची यायची मायले त्या. पहिलेच तर आम्ही ते आमच्या टेन्शन मध्ये जवान पोऱ्यानं दोस्तपूरनी बायको आणली, ती बी दोन लेकराची माय.
हा शिवल्याच आहे ना बोट घाल्या. त्याला कसं मोठं करायची पडते. कोणाच्या घरात कसं जा डुकून पा ते त्याला समजते बरोबर. त्याला अटी येऊ द्या बरं, जरा सटक काळा चांगलीच त्याची. नाही नाही, आता पाय तुम्ही काय म्हणतात. सध्या तर काही शिवल्याला बोलत नाही म्हणा, पण हे आता हे निघून गेला शिवल्याच्या पाठीचा कसा बजेट बसतच. तुला आता फडफड करून आला ना घरात तोड घालते मायली ते फालतू भोबाशी करून राहिला मला लुडूक बुडूक साला. शिवल्याला घेणं देणं मला चमचे धंदे वगैरे या काय लेंडू कटकला आता डबल आले मा दाराशी तर काय आहे आता काय म्हणणार. अरे राजा भाऊ, काय राजा तुम्ही काही बोलायच्या अगोदर अंगावर घेता राजा. खावकी ठेवूच करता राजा. चुकी तुमच्या पोराची आणि आमच्या राजा धोकडे करता दाखवता तुम्ही राजा. दादागिरी नुसता दादागिरी. हे राजा शिवाळ्या कुत्रे हरकत करता राजा तुम्ही नि काय. खावकी ठेवू आले नाही आम्ही काही बोललो नाही चाललो नाही. तुमच्या अगं बोलायला आवरानं काय बोलून राहणार तू. मा दारी उभास तू लक्षात ठेव. मी अडसा काय करीन. आले अडसा मा डबल तोंड पाहिले आले तुम्ही. तर मा पोऱ्या जाणे तुम्ही जाणार काय. काय तुमची तिकडे काशी करा. अरे देतात भाऊ ते परेशान आहेत गड्या. ऐकून घेणं द्यायच्या म्हटलं काय बा तुम्ही भांडणार घेत बा. जो देवीदास भाऊ राजा लय परेशानात होती. लय राजा लय आता काय म्हणजे होती लय याला. दोघं चबर मनात करू नका. तुम्हीच उठली सुटली की दारी आणून राहिली यायले. घेण ना त्यानं हो एकना पाय पण चाललेले का अटीचा घेऊ मरून राहिले मादारी. तुम्हाला काय हे धंदे करा शिवल्या बबले. दुसरे धंदे नाहीत का तुम्हाला गावात. अरे हो ना बापा शिवला काही आम्हाला घेण देणं नाही कोणाचं. तू लगे उठलं सुटलं की बापा कोणाला म्हणाले आमच्या दारी घेऊन येऊ राहिला. काही गरज आहे का आणायची. तिकडे नेणं कोणाच्या दारी नेत कोणाच्या घरी नेत. आमच्या घरी यायची काही गरज नाही ना तुले. बाई देतात भाऊ ऐकून तर घ्या तुम्ही. त्याची परेशानी ऐकून तर घ्या. दोन शब्द बोलू द्या द्यायले. बोलू द्या मग समजतील तुम्हाला काय काय नाही तर. ऐका तुम्ही त्याच्या म्हटलं ऐका बा. काय म्हणणं आहे बघा. बोला ना बोला. काय राजा तुम्ही काय म्हणा. मा पोऱ्यानं आणली नाही. तुम्ही पा तुमच्या पोरानं माई पोरगी आणली. माई पोरगी काढून आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं. हे बायकोन 2 लेकरं तुमच्या पोरानं आणले. लग्न केलं. तुम्हाला काही वाटते लाज जराशी. दुसऱ्याची लेकरं दुसरी बायको मागवत आहे. तुम्ही तुमच्या पोराला सांगा समजून जरा सांगा ना. तू कोणाला सांगून राहिला. ते कोणाला सांगून राहिला बाबू. तो अटीसा आला ना त्या दिवशी मी काढून दिला. तो अटीसा उभा आहे का अटीसा मा पोऱ्या आहे का मा घरी आहे का पोऱ्या आहे. तू जाणी आणि तो मा पोऱ्या जाणे आणि तू इथे अवदासा बायको जाणे तुझे लकर जाणत काढते. म्हणलं कसं कुठे शांतपणा तो निघडून. त्याचं असं म्हणणं नाही पण कसं आता ते निपटून द्या राजा. तुमचा पोरगा तुमच्या म्हटलं ऐकते. याची बायको आहे 2 लेकरं आहेत. या बाजी पोरगी आहे राजा लय परेशानात होते. लढून पडून राहिले राजा. सो देतात भाऊ लय बेकार हालात राजा याचे दोघांचे बी. तुमच्या पोरानं असं करायला नव्हतं पाहिजे राजा. 2 लेकराची माझ्या बाईचा संसार बरबाद केला बा. काय फसवलं काय माहित त्यानं. किती बाई त्याच्यावर फिदा झाली. अरे त्या घुबडनं तर मा पोराले फसवलं ना. तू काय सांगून राहिला काय बोलून राहिला. इकडे तर तई पायातली मस्त का जायला आमच्या धाव तू त्याला घेऊन आमच्या घरी येऊन राहिला. काही गरज आहे काय. काही गरज आहे का तुले. तसं बोल नको. काही आपल्याला घेणं देणं नाही कोणाचं काय. आपण आपला पोरा ठेवला घरी यायचं हे नाही पट्टीन काय. यायची पोरगी आहे की नातू आहे की लेकरात खेकरात. या बायका सांभाळल्या जात नाही तर चालले दुसऱ्या घरी कुदत. काय तुमच्या पोरानं असं केलं फलानं केलं बसताना केलं. पण तुम्ही बायको आवर काय ऐकत नाही द्या म्हटलं कारभार चंदा आले. तू पोरगी आवर तू मला सांगून राहिला दिसत ते मिळत नाही काय. आता बेकार होईन बरं. हे आम्ही कसं प्रेमानं सांगायला आलतो पण आता वाईट होणार आहे. सांगून दे तुम्ही आता बेकार होणार आहे. चला पाहुणे बा आता आपल्या मचान करून आपण बस झालं. आता सांगणं हातपाय जोडणं बस झाले ना. मग कसं यायनं म्हटलं नाही पाहिजे की असं झालं तसं झालं. चला आता बजेट पुरा बजेट. आता तुले जे काही कर नशील ते कर जाय नाही कर नाही माझ्या चाल ते तोंड नका गोटीचा मला. चला शिवलाल हो वेळ नाही येत. हे नालायक माणूस आहे तुम्हाला मी पहिलेच म्हणून यायला पुरत नाही हो दलिंदर राहा. चला काय राजा शिवलाल होटीचा तोंड वाजवायला आणलं तुम्ही घेणं देणं. यानं आमची खरडपट्टी काढली चुकीच्या पोराची. आणि आमची खरडपट्टी काढून हा माजवतो. असं बोलू नका बाबा. गाव शिव आमची आहे. असं बोलू नका साधू नका. तुमच्या तोंडावर शब्द नका देऊ. तिकडे बाजारात भेटला की झोडा नाही यायला लागलं असतं पण होती नका बोलू. हे गावातलं काम बेकार असते. तुम्ही ऐका ना. अजून एक माझा माणूस आहे त्याच्याला जाऊ आपण. तो करते पद्धतशीर मेळ आणते. बाबा बोलू नका म्हणता राजा. अशी आता तरी पाहिजे मस्त जायला असं वाटतं 2-4 मोहळ्यात मारायला. पण आता काय करा राजा. चला तुम्हाला दुसरा माणूस देतो. तो माणूस करते पद्धतशीर. चला त्याच्या हाती सारच असते.
तर तू असा बावली बिल्डिंग अशी माणूस तो आहे जरासा बॉडी बिल्डिंग, पण तो तसा चांगला आहे. चला तुम्ही फक्त. मायले शिवले सांगेल काही धंदाने उठले सुटले लेट सा घेऊन येते मला धमक्या देतात रूमनच काय असतं मी आता असं शिल्लक भाजरले तिथं रप्पा 2-4 एका कंबळ्यात ठेवून दिले ते जाट माझी जे पुढचं होईन ते होईन पाहून घेऊ. देवा कुठे टेन्शन घेऊन राहिले तुम्ही त्याचं. हा शिवले पागलच आहे ना, तोच घेऊ आणून राहिला ना इकडे. तोच काचा आपला पोरी अगवान काय गरज होती काय याची पोरगी न्यायची बायको आणायची ते लेकरं लेकरं मोठा नीता झाला काय तोंडाले सोडू द्या काय त्याले द्या मायाला ऐकत नाही सहायला दलिंदर पोऱ्या माया. जाऊ द्या ना बापा, तुम्ही काय डोक्याला ताप घेता. जाऊ दे, सोडा हा विषय आता. हे मला जाऊन पाहू दे तू. हा काही शिल्लक भादरतात काय ते माबद्दल काही शिल्लक भादरले ते याच्या कंबळले मोडतो. जाऊ नका बापा तिकडे, भांडणं करसान तुम्ही. तुम्हीच काय खरं आहे बापा, कमी आहे का तुम्ही बी. जाऊ नका तिकडे, काही गरज नाही आपल्याला. नाही सध्या नाही जातो थोड्या वेळानं जातो. सांग पाहू दे काय नाही गड्या नामदेव, त्या टकल्या रोगाचं काय झालं रे गड्या? बाबा काहीच माहित नाही. ते रोज येऊन राहिले बा दवाखान्याचे लोक आणि सांगत नाही. अजून काही शोध लागला नाही बाबा तो रोग काय आणि काय नाही तर काहीच माहित नाही अजून. हो ना लेका, हा टकल्या रोग काहीचा काहीच रोग आहे की नाही. राहिला ना बुडबा टकल्या रोग तशी पोराई टकले होऊन राहिले. पुरी कसं टकल्या पोरायला पसंत करून नाही राहिले. आता टकल्या रोग आला म्हटल्यानंतर विषय नाही काय बा टकल्या रोग आला केस गेले झालं. आता लग्न तरी होती ना राजा बरं आला बा जायला पाहिजे बा, वाढूनच राहिले म्हणतात बा ते पेशंट. 173 की काही झाले म्हणतात बा पेशंट. पेशंट वाढतीवर जात ना, पेशंट नाही कमी झाले अजून. हो, तो माणूस टोपीवाला जो उभा दिसते की तुम्हाला, तो माणूस गेम बसवते याचा. हा काल्याला समजून सांगू शकणारा माणूस तोच आहे. आणि देवीदास बी या माणसाच्या हातचा आहे, त्या पोराचा बाप. हो गॅरंटीड आहे ना काम की हे फूट जाईल. मला तर नाही वाटत बा टोपीवाले जण काय होईल म्हणून. आता तो पुराचा बापच तर ऐकायला तयार आहे. हा टोपीवाला काय ऐकणार आहे आपलं. भाऊ साऱ्या गावाचे लफडे मोडणं या माणसाच्याच खोडे असतात. हा माणूस काफी आहे बापू, लढिंजन माणूस आहे हा. कोणते काम जमवून आणते. एवढा खतरनाक माणूस आहे आमच्या गावात. 52 पत्त्यातले जोकर म्हणतात. ज्या पत्त्याला लावले त्या पत्त्याला लागते तर माणूस. नामदेव हो वाटते, डेंजर माणूस आहे तो. सारे सूत्र गावाची या माणसाच्या हाती आहेत फक्त टोपीवाल्याच्या. हो सारे ढिले पडतात समोर. हा माणूस असं डोकं चालवते. हो ना भाऊ चला मग पाहू नको विचारू द्यायला सांगू द्यायला आपली कथा काय आहे. चला भाऊ जमलं तर जमलं. चला राम राम हो भाऊ राम 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 राम. हो लेख मी ओळखले रे लेख. कोण आहे पाहुणे? अरे नामदेव भाऊ, घोड झाला ना राजा, घोड झाला ना. त्या काल्यानं ती बाई आणली की बायको करून, तर त्या बुवाची बायको आहे. आणि हा जो आहे चंदन लायल बुवा, या बुवाची पोरगी आहे ती. सांगा या काल्यानं असं केलं बा, या माणसाच्या संसाराचं वाटोळं गेलं. ती बाई पोहून आणली अटीसा. 2 लेकराची माया लग्न केलं त्या काल्यानं. सांगा बरं, हा हे झांबलंच आले बा आपल्या गावामध्ये. अरे हो पिवळ्या शर्टा आल्या काय घरी झोपेल होता का तू? बायको पोहून चालली दुसऱ्या सोबत. हा एका बायकोवर लक्ष ठेवता येत नाही. आता आला बायको करत. काय बा लोक आजकालची त्या मायली का 2 लेकराची माय पोहून चालली, आपली स्वतःची बायको पोहून चालली दुसऱ्या बरोबर, तरी झोपेल जा. हा आपल्या घरी कोण येते काय येते काही लक्ष माणसाचं? हा एवढं नशेत बेधून असते का माणूस काही? पण आता मोठे टंगटंग करत आले अटीसा. थांबा तुम्ही कंदील बुडवा मुंशीराम भाऊ थांबा जरा. हे ऐकू द्या खरंच राजा भाऊ. हा या पोरानं काय ना तुम्ही म्हणता बायको आणली तुमची, पोरा आणली. हा तुम्ही खरंच झपेल होते का बा घरी? काही नशा गिशात नाही करत बा तुम्ही? बाबा भाऊ सुपारीच्या खांडाचाही शोक नाही ना मले, पण मी जात असतो पजायावर. आता कसं आपलं काम केल्याशिवाय खाता येत नाही आपल्याला, भेटत नाही 2 टाइम सहनात. माझा पजार जातो बाबा 8-8 दिवस घरी येत नाही मी. आता इकडे बायको काय करते मला माहित आहे काय? काय माहित आहे का? 2 लेकर झाल्यावर मीच काल एवढं टेन्शन घेऊ लोड घेऊ सांगा बा. आता सिंगलची असती इल्ली लेकरू बाकरू नसतं तर मी लक्ष ठेवलं असती. 2 लेकर झाल्यावर काय लक्ष ठेवू मी? सांगा बरं, सांगा ना. कोणाले ते बरोबर आहे. 2 लेकर झाल्यावर माणूस काय एवढं लक्ष देणार आहे बायकोवर? बरोबर आहे तुमचं. काय करता बाबा खानदान असोसिएशन वाया जाईल ते. आता काय करता? काय करता भाऊ सांगा टोपीवाले भाऊ? काही सांगू नाही शकत ना. अगं वशीन पहिल्यापासूनच मग मस्त की बांधली ती. 2 लेकर झाल्यावर जर अशी जर पोहून राहिली कुठे तर मग ती पहिल्यापासूनच तशी वशीन गेली. सांगा बरं भाऊ. पाहुणे बा खानदान गिंदान न काढू ना. मी अटी जाऊ ना बा. काही सांगा काही बोल सांगा राजा तुम्ही. ते लोक माझ्या तोंडात शेण घालून राहिले ना. मी काही बोलतो म्हणजे बोलाच लागेल ते. तुम्हाला समजत नाही? समजत नाही भाऊ. लेख जे झालं ते झालं, पण आता कसं एवढं निपटा राजा. मा पोरीले फसवलं राजा त्या पोऱ्यानं. काय तोंड्यानं सांगा? त्याच्या तोंडात ना वानात ना गुणात तो पोऱ्या. सांगा ना त्याच्या तोंडात सुखानी वाटत राजा. तायाचं बुड दिसते तो पोऱ्या. माय पोरी पसंतच नाही करू शकत. नक्की या भडवीजानं काहीतरी खाऊ घातलं तिले. म्हणून तर गेम झाला. 2 लेकराची माय काल दुसऱ्या मागं जाईन. हो मुंशीराम खरं तुला खाऊ घातलं असेल मग. हे टोनगी जात बा
हो काल्यानं आणलं असेल का काही जादू काही सांगता येत नाही बुडे बा कोण कोणाला काय जादू करीन तर भाऊ आजकालचा जमाना लय बदलेला आहे सारेलीच कांड करून माहित आहे सांगा भाऊ मी काय करू शकतो सांगा आता दिला गदी बे तर पोरी क्या काम की आता मी काहीच नाही करू शकत बाबा मी आहे बेबी राजे तर क्या करेगा खाजी मी काय सांगू देईल सांगा आता या बाजा तुमच्या पोरीले तो काल्या पटला त्यात तिनं लग्न केलं त्याच्याबरोबर 2 लेकरं घेऊन तो तिले वागवायला तयार आता मी काय काय बोलू काय शकतो सांगा तुम्ही आता त्याच्यात ओ बा नामदेव भाऊ तुमचं नाव लय मोठं आहे बापा ऐकलं म्या फक्त कसं माझे 2 पोरं देऊन टाकायला बस मग पोराची जीव वाटला ते छिनालाठी राहू द्या मला काहीच घेऊन नाही मी मला बायको नसती त्याची मी तसा राहील पण माझे पोरं पाहिजेत राजा मग पोराची माझी जीव नाही लागत हो भाऊ निपटूनच टाका राजा हे खरंच तुम्हाला सांगतो ना माझी पोरगी तशी नाही आहे ना या काय तोंडाने फसवली माझी पोरगी काय सांगा अरे भाऊ तुम्ही जे म्हणाले ते लय तुमचं खरं आहे पण ते जमत नाही ना आता सांगा त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे प्रेम प्रकरण आहे दोघांचं ते बाई त्याच्यावर प्रेम करते तो पोरगा त्या बाईवर प्रेम करते सांगा आता मग कसं काय करावं मी ताटातूट करावं का द्यायची ताटातूट करावं शांताराम भाऊ तुमच्यासाठी काय अवघड आहे का राजा जमवान राजा का हो शांताराम भाऊ राजा शांताराम भाऊ तुम्ही ना असे किती कांड मोडले राजा आता हे काय कांड आहे का मोठं त्या काल्याला सांगा देतात भाऊ तुमच्या म्हटलं ऐकता 2 गोष्टी देतात भाऊले सांगा निपटून टाका ते याची बायको याच्यात पाठवून द्या ते पोरं सोरं पाठवून द्या काय लागले ते लग्नाचा पोर आहे ना ह्या काल्या लग्नाचा पोऱ्या आहे तो काल्या अरे त्याचं लग्न झालं असतं त्याला जर पोरगी दिलीस ती कोण आता काल 2 लेकराची माय आणलीस ती बाबा त्यानं रे लग्न होत नाही म्हणून आणली 2 लेकराची माय आता सोडते का दिले त्या बाईले तो उचिडासारखा चिटकीला तो आता काल्या आता नाही सोडत आता मुडलं ते यानं भुलून जायच्या बायकोले हो तो काल्या सोडत नाही रे बा तुझ्या बायकोले आता म्हणा बुडे मग मधात काही बोलता राजा पण खरंच कसं तुमची बायको आणेल आहे का बा ते लेकरावाली बाई आहे ते तुमची खरंच बायको पोरगी आहे का बा गॅरंटी याची काय गॅरंटी आहे भाऊ आम्ही खोटं बोलणार आहे राजा मी त्या पोरीचा बाप आहोत राजा मी लग्न लावून दिले या माणसासोबत तिला 2 लेकरं झाले सांगा आता मी काय खोटं बोलणार आहे का अरे भाऊ आता मी काय मला लेकरं झाले जन्म दिला त्याला भय करणे का राजा भाऊ अरे माझी बायको आहे बाबा त्या काय तोंडाने आणली ना बरोबर भाऊ पाहिजे मी काय यायचं काय राजा नामदेव भाऊ तुमचं किती मोठं नाव आहे राजा तुम्ही एवढ्या नामुसकी करून राहील चला लवकर निपटून द्या ते चला तटलो तुमच्यासाठी काही मोठं नाही ते चला अरे बाशूलाल हे परस्पर काम होत नसतात ना बाबा मला पहिले त्याला जाऊन भेटा लागेल एक तर पहिले तुम्ही गरम करेल आहे काम त्याला समजून सांगा लागेल 2 गोष्टी त्या काल्याले मग ते काय निपटीन ते असले भेटा लागेल मला त्या बापाले भाऊ तुम्ही कोणाला भेटा राजा पण काम करा राजा आमचं खरंच ना हे बरोबर नाही ना नाचक्की माई होईन ना तोंडाला जागा नाही राहणार मला आत्महत्या करायला लागेल तुम्हाला सांगतो खरंच ना बरोबर मी पाहतो काय करायचं आहे चला मित्र हे असं आहे मग घर सोडून कुकडे गेले की इकडे पाया कसा दणका देतात बाया काही खरं नसते लक्ष पाहिजे बरं घरात व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा बरं मित्रांनो चॅनल आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे व्हिडिओ पब्लिश करा मग उद्या बघू आता पुढचा भाग काय होते काय माहित आता काल्याचं काय ताटातोड होते काय होते त्यात आपल्याला उद्या समजेल